नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर. माळेगाव सहकारी साखर कारखाना शिवनगर, बळीराजा सहकार बचाव पॅनल यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आज खरं तर सांगता सभा होते. मी सुरुवातीलाच सातपुते प्रताप पांडुरंग यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आपल्याला इथे आज जो सहभाग दिलेला आहे. तुमचे मनपूर्वक आभार. खरं तर मला आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं की मी साखर कारखान्याच्या प्रचाराला कधी येईन, कारण सहकारात कधी राजकारण आणायचं नाही आणि साधारणपणे सहकाराच्या सगळ्या इलेक्शन्स या सगळ्यांना एकत्र घेऊन प्रश्न सोडवून बिनविरोध होऊन सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्यात एक वेगळी गंमत आहे. पण यावेळेस दुर्दैवाने माळेगावला तसं झालं नाही. आणि आत्ता युगेंद्र जे म्हणला ही गोष्ट खरी आहे की मी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी राजकारण करते. चव्हाण साहेबांचं नुसतं नाव आणि फोटो घेऊन चालत नाही. एक वेळ फोटो लावू नका, पण स्वतःच्या कृतीमधून ते दाखवा, त्याला खरी विचारधारा म्हणतात. फोटो कोणीही वापरू शकतं, नाव कोणीही घेऊ शकतं, पण कृती त्या फोटो आणि नावला मॅच नाही झाली तर मग काय उपयोग त्याचा. आणि चव्हाण साहेबांचं पहिलं धोरण असं होतं की सत्ता कधीही केंद्रित होता कामा नये. सत्ता ही सर्वसामान्य मायबाप जनतेच्या हातात गेली पाहिजे, तिचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सत्ता जेव्हा केंद्रित होते तेव्हा प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण आणि पंचायत राज हा विचार या राज्यामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी मांडला. आणि चव्हाण साहेबांनी नेहमी दुसऱ्याला सत्ता दिली की मी सत्तेत राहीन पण तूही सत्तेत राहा, आपण दोघं मिळून नवीन महाराष्ट्र घडवू. पण दुर्दैव आहे की महाराष्ट्रात असं तसं होताना दिसत नाही. हे काहीतरी नवीन वेगळंच मला दिसतंय का त्याचं वाटत नाही. आता प्रत्येकाला तो त्याचा अधिकार असतो. एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठलं इलेक्शन लढायचं हा त्याचा अधिकार आहे. पण अधिकार असताना मग चव्हाण साहेबांचं नाव वापरायचं का नाही ह्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. कारण का चव्हाण साहेबांनी कधीच सत्ता केंद्रित ठेवली नाही, त्याचं विकेंद्रीकरण केलं. आणि सहकार चळवळीत कधीही पक्ष आणायचा नाही, कधीच नाही. कारण का मग सहकार म्हणायचंच कसं, सहकारचा अर्थ काय, मग पक्ष होत नाही ना. मग पक्ष असेल तर पक्षाच्या वतीने लढा, आणि सहकार असेल तर सर्वसमावेशकच ते असेल तरच त्याला सहकार म्हणतात. आणि तज्ज्ञ आहेत ना. मी एक तुम्हाला जबाबदारीने सांगते की बारामतीमध्ये टॅलेंटची कमतरता नाही. बारामतीमध्ये खूप टॅलेंटेड लोक आहेत, चांगले लोक आहेत. प्रत्येकाला जर संधी दिली तर प्रत्येकजण क्रांती करून दाखवू शकतो. ह्या महाराष्ट्राचा आणि बारामतीचा इतिहास आहे. बारामतीमधली लेक, जशी तुमची ही लेक पार्लमेंटमध्ये भाषण करते, तशी बारामतीची एक लेक नासामध्ये आता आहे अमेरिकेमध्ये, ज्याचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना. अशा अनेक बारामतीच्या लेकी आहेत. प्रत्येक लेकीमध्ये काही ना काहीतरी वेगळं टॅलेंट आहे, फक्त त्याला संधी मिळाली पाहिजे. आता माझं भाग्य की माझा ह्या घरात जन्म झाला म्हणून मला ही संधी मिळाली. आता प्रत्येकाचा काय जन्म ह्याच घरात होत नाही, म्हणून मला असं वाटता कामा नये की माझ्यापेक्षा दुसरं बारामतीमध्ये दुसरी कोणी महिलाच नाही जी माझ्या इतकी नाही. तुम्ही प्रत्येक महिला ज्या आहात ती प्रत्येक महिलेमध्ये माझ्या इतकंच कर्तृत्व किंवा जास्तही कर्तृत्व असू शकतं. संधी मला मिळाली, पण ह्याचा अर्थ तुम्ही कमी कर्तृत्ववान आहात अशा भ्रमात बिलकुल राहू नका. तुमच्या प्रत्येकीमध्ये कर्तृत्व आहे. फक्त कधी एखाद्याला संधी मिळते, नाही मिळत, एखाद्याला शिक्षण मिळतं नाही. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, हे सगळे जे इथे बसलेले आहेत ना,
या प्रत्येकामध्ये कर्तृत्व आहे आणि त्याच्यात सगळ्यात मोठा गुण आहे की प्रत्येक जण इमानदार आहे. हे सगळ्यात मोठी गोष्ट. आणि शिकतात तो लोक शिकतात. जन्माला पोरं आलं की ते फडाफडा इंग्लिश बोलतं का? शिकतील ना. आणि आदरणीय पवार साहेबांचा एवढा मोठा हात आपल्यावर असताना कारखाना चालवणं फार काही अवघड नाही. आणि एवढे कारखाने चांगले चालतात, आपलाही चालेल, काय अडचण आहे. आणि मी परवाही बोलले आणि आजही बोलते, ही शिस्त आपल्याला लावायला लागते. आता लोक म्हणतात की आता परवा मला आश्चर्य वाटलं की 90,000 रुपयाची भेळच खाल्ली 5 वर्षात. काय गंमत नाही हो, खरंच नाही. सभासदांची भेळ ती नाही खायची. आपण सभासदाला भेळ खायला घालवायची, आपण नाही ती भेळ खायची. आणि त्याच्यामुळे ते सगळे पैसे आत्ता जो बोलताना म्हणला की चांगला भाव आम्ही तुम्हाला देऊ, प्रत्येक प्रॉफिट पारदर्शक कारभार करायला अडचण काय? तुम्हाला हमी भाव हा चांगला मिळालाच पाहिजे आणि नुसता नाही मिळाला पाहिजे, तो वेळेवर पण मिळाला पाहिजे. ह्याला जास्त महत्व आहे. वेळेवर पैसे मिळू. पाऊस पडला, यंत्रणा लागली, ते तलाठी, BDO, CO सगळे आले, सगळ्यांनी कागदपत्र चेक केली. चला तुमची नोंद झाली का? सगळे शेतकरी म्हणले हो नोंद झाली. नुकसान झालं का? झालं. नोंद झाली का? नोंद झाली. पैसे आले का? किती लोकांना परवाच्या पावसामध्ये सरकारने तुमचे कागदपत्र फोटो सगळं काढून घेतलं, पण पैसे आले का मला सांगा. किती जणांचं नुकसान झालं? नुकसान किती लोकांचं झालं? पैसे आले? नोंद झाली का सगळ्याची? पैसे नाही आले. मग मला सांगा, एवढी यंत्रणा चालली, मग पैसे आमचे काय येईना? दादा एक मिनिट बस ना, मला आता महिला दिसत. मग पैसे यायला पाहिजेत की नाही? जर माझं नुकसान आज झालं आणि तुम्ही 6 महिन्यांनी मला पैसे दिले, काय उपयोग त्याचा? मला आता परत बँकेत जायचंय, परत लोन घ्यायचंय, परत फेड झाली नाही असेल तर 1 मिनिटामध्ये सरसकट कर्ज माफी करा. इथं मी लोकसभेला पण मागणी केली, विधानसभेला पण करतो. आणि हे केलेलं आहे आपण. या देशामध्ये सगळ्यात मोठी कर्जमाफी तुमच्या आशीर्वादाने कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री असताना 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी झाली. साखरेला भाव तेव्हा 10 वर्ष आदरणीय पवार साहेब केंद्रात होते तेव्हा पैसे येत होते की नाही? कुठला कारखाना तेव्हा अडचणीत आला? कुठले कारखाने अडचणीत आले नाही. कुणाला पैसे हवे होते तर तिकडून यायचे, NDMC मधून सगळ्यांना पैसे मिळायचे. त्याच्यानंतर इथेनॉलचा प्रोजेक्ट, हे सगळ्यांचं टीमवर्क आहे. ज्यांनी या कारखान्यामध्ये डायरेक्टर म्हणून काम केलं, प्रत्येकाचं योगदान याच्यामध्ये आहे. मार्गदर्शक पवार साहेब आहेत ना, कोण नाही म्हणते. मार्गदर्शन पवार साहेबांचं राहिलेलंच आहे, पण प्रत्येक डायरेक्टराचं पण योगदान आहे. तर तुम्ही 3 वर्ष कुठे गेले सर? 3 टर्म डायरेक्टर राहिलेले आहेत माळेगावमध्ये, त्यांचंही मोठं योगदान आहे. जो तिथे डायरेक्टर झाला प्रत्येकाचं योगदान. कारण का शेवटी काम टीम करते, एकटं कोणी करू शकत नाही हो. आता तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करता, भाजी पण तुम्हीच आणता का? नाही की नाही? नवरा किंवा मुलगा भाजी आणतो की नाही? मग ते नाही की नाही? मग जेव्हा जेवायला सगळे बसतात, नवरा कमवतो, मुलगा भाजी आणतो, तुम्ही करता, सून मदत करते, सगळे मिळून करता की नाही? तसाच कारखाना चालतो. प्रत्येकाचं एक काहीतरी जबाबदारी असते. आणि आता मला चिठ्ठी आली आहे, आता खरं खोटं देवालाच ठाऊक. अच्छा, हे नीट दिलंय. ताई नमस्कार, पैशाचे वाटप जिरान चालू आहे, शपथ घेऊन पैसे वाटप आहे, असं मतदान कोणाला दिलं आहे हे नंतर समजते असं सांगतायत. आपण याच्यावर खुलासा करावा. आता देवालाच ठाऊक की कोणी नोट पाठवली आहे. माझं म्हणणं आहे की कैलासवासी बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलंय. तुमचं पण एक मत आणि माझं पण एक मत, पण आपलं मत हे कधी विकायचं नाही, कुणाला मिंदे व्हायचं नाही. तुम्ही प्रश्न कधी विचारू शकता कोणाला? जेव्हा त्याच्यात व्यवहार नसतो. तुम्ही मला मत दिलं, तुम्ही मला विचारलं पाहिजे, सुप्रिया सुळे अहो तुम्हाला आम्ही मतदान केलं, ह्या कामाचा काय अधिकार आहे तुम्हाला? कारण का आपला व्यवहार नाही आहे, आपला विश्वास आहे.
हे दुर्दैव आहे. परवा PDCC बँकेत काय झालं? त्या बँकेत मला PDCC बँकेचा सार्थ अभिमान आहे. 100 वर्ष एका विचाराने चाललेली ती बँक आहे. ती बँक 11 वाजता रात्री उभी राहते. कुठली बँक हो? आपण जरा 5 मिनिटं उशिरा गेलो तर बँकवाला शटर डाऊन करतो. ऐकायला जाओ म्हणतात की नाही? आपल्यासाठी उघडतात का बँक? किती हातापाया पडा रडा, अरे नको आज शेवटचा दिवस आहे. बँक उघडते का तुमच्यासाठी? मग रात्री 11 वाजता बारामतीची PDCC बँक उघडीच कशी होती याचं उत्तर पाहिजे आणि मला याची इन्क्वायरी पाहिजे. कारण का मला ती बँक माझी नाही हो, ही शेतकऱ्यांची बँक आहे. ही कुणाची मक्तेदारी नाही आहे ती बँक. आणि ती बँक ही कुणाच्या विचाराने चालत नाही. RBI च्या माध्यमातून बँक चालते. यांनी सगळ्यांनी विचार केला पाहिजे. मी जर असते ना बँकेचे शेअर होल्डर तर मी पत्र लिहिलं असतं चेअरमनला की मला याचं उत्तर पाहिजे. नाबार्ड बँक कुणाच्या मनमर्जीनी चालत नाही महिलांनो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवते. नोट बघता ना त्याच्यात सही असते ना, त्याच्यावर काय लिहिलेलं असतं की ही नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी तुम्हाला दिलेली आहे. आता नाही तर उद्या यांनी छापायचं मशीन लावलं तर ते पैसे होतात का? नाही होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानीच होतात. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी नियम कायदे लावलेत जे नाबार्डच्या माध्यमातून, नाबार्ड नावाची संस्था आहे केंद्र सरकारची, ह्या सगळ्या ज्या बँका आहेत या नाबार्डला उत्तरदायी आहेत. आणि नियम तुम्हाला सांगते. नियम असा सांगतो की कुठली बँक किती वाजता उघडायची आणि किती वाजता बंद करायची हे सांगावं लागतं सरकारला. आणि जर तुम्ही त्या काळात बँक जास्त वेळ उघडली किंवा उघडी ठेवली किंवा बँकेचा कोणीही माणूस तो बँकेत कामाला नाही तो तिथे आला तर तुम्हाला सांगावं लागतं तो तिथे काय आहे. मला प्रश्न PDCC बँकेला विचारायचा आहे, शाखा उघडी का होती? त्या शाखेमध्ये कोण कोण होतं? आणि त्या शाखेमधलं सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग बँक संपल्यानंतर हे नाबार्ड, फायनान्स मिनिस्ट्री, RBI आणि पोलीस यांना मिळालंच पाहिजे. कारण का कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे. आज हे इलेक्शन आहे, दुसऱ्या कुठल्या इलेक्शनमध्ये होईल. माझा कुणावर आरोप नाही आहे. माझं अजिबात म्हणणं नाही की ह्यांनी केलं का त्यांनी केलं. माझं म्हणणं आहे देश नियम कायद्याने चालला पाहिजे, कुणाच्या मनमर्जीने नाही. कारण का जर नियम तुम्हीच बनवता ना, मग तुम्हीच नियम बदलता आणि तुम्हीच नियम मोडले तर मग त्याला लोकशाही म्हणत नाही, त्याला दडपशाही म्हणतात. ऐसा नाही चले. पारदर्शक कारभार म्हणून त्या बँकेची योगदान आहे, ओळख आहे त्या बँकेची. 100 वर्ष लोकांनी ती बँक चालवली आहे. या तिथलेच लोक मला सांगतात की आपल्या या संपूर्ण देशामधली सगळ्यात चांगली बँक PDCC बँक आहे. मग जर एवढी चांगली बँक होती आहे मग 11 वाजता उघडी का? बँकेत कशाला कुणाला जावं लागलं? माळेगावच्या सभासदांचा आणि त्या बँकेचा काय संबंध? तुमच्या सगळ्यांची नावं त्या बँकेत होती, माझंही असेल, काय माहिती. माहिती नाही ना आपल्याला. तिथे फाडलेले व्हिडिओ पाहिले लोकांनी, फाडले की नाही महिलांनो? मला एक सांगा, रात्री 11 वाजता पोरग किंवा नवरा घरी घराच्या बाहेर गेलं तर तुम्ही विचाराल काय रे रात्री काय बाहेर का म्हणता की नाही? मग 11 वाजता बँक चालू असायचं कारणच काय? आणि त्या बँकेत कोण होतं, का होतं, तिथे माळेगाव साखर कारखान्याचा काय संबंध, ह्याची SIT नेमा आणि पारदर्शक कारभार ज्याच्याबद्दल आम्ही दिल्लीमध्ये बोलतोय हे झालं पाहिजे. आणि मी एकटी म्हणत नाहीये, मी एकटी हे म्हणतच नाहीये. पार्लमेंटमध्ये तुमच्या आशीर्वादाने मी गेले. तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, मतदान केलं, मला जायची संधी मिळाली. माननीय मोदीजी हे म्हणतात की पारदर्शक कारभार असला पाहिजे, बँकिंग सिस्टम उत्तमच झाली पाहिजे आणि सगळ्यांचे अकाउंट्स बँकमध्ये आले पाहिजे. हे माननीय प्रधानमंत्रीच म्हणतात ना. मग बारामतीची बँक प्रधानमंत्र्यांच्या विरोधात का कटकारस्थान करतेय? मोदीजी काय म्हणतात की चांगल्या कामासाठी आपण एकत्र येऊया, तुम्ही चांगले एकत्र, आमची तयारी आहे. मग ही बँक कशी काय नियम मोडते याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि जर इथे कोणी केली नाही तर मी पार्लमेंटमध्ये मागणी करणार आहे तुमच्या वतीने, हे झालंच पाहिजे. कारण का नियम कायद्यानेच चाललं पाहिजे. माझ्या इलेक्शनमध्ये वेल्ल्याची बँक होती उघडी. त्या रोहितनी ओरडून ओरडून सांगत होता सगळ्यांना की वेल्ल्यामध्ये बँक का उघडी आहे, का उघडी आहे, काय उघडी आहे. काही लोकांच्या तर भोरमध्ये पैसे सापडले. मला एक सांगा हो, नोटबंदी झाली ना, मग पैसे कुठून आले यांच्याकडे? त्या गाडीतले पैसे आले कुठून?
जर नोटबंदी झाली तर एवढा कॅश येतोच आहे कुठून, याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि त्याच्यामुळे हा जो कारभार चाललेला आहे तो कोण करतंय मला माहिती नाही. मी कुणावरही आरोप करत नाहीये, हे मी मीडियाला आवर्जून सांगते. कारण का कोणी बँक उघडली मला माहिती नाही, याचं कोण ते, आणि तिथला जो मॅनेजर आहे उसको जवाब देना पडेगा. कारण का जर बँक मॅनेजरला कसं माहिती नाही त्याची ब्रांच उघडी नाही. ते म्हणले हो मी तुमच्याच बरोबर आलो, तुम्हाला माहिती नाही तुमची ब्रांच उघडी आहे, तुमच्या बँकेत 3ऱ्या मजल्यावर कोण बसलंय, तुमचा कम्प्युटर चाललाय. बँकेचा कम्प्युटर तुमच्या माहितीसाठी सांगते वेळेच्या नंतर उघडता येत नाही. हा केंद्र सरकारचा कायदा आहे, हा कायदा आहे. मी तुम्हाला कायदे सांगते. मग असंच देश चालणार? मग ज्याच्याकडे जास्त पैसे तोच तुमच्यावर तो पैसे वाटत, देव जाणे काय चाललं होतं तिथे. म्हणे पैशाची पाकिटं भरत होतं असं म्हणे, मला माहिती नाही. मी जे कानावर येते ते सांगते, ह्यांच्या चॅनलवर जे दाखवलं ते मी माझ्या भाषणात बोलते. पण मी एक तुम्हाला सांगते की ही दमदाटी कुठेतरी थांबली पाहिजे. जे कोणी असेल जरूर त्याला मतदान जिंकावं, आमचं काही म्हणणं नाही. पण जे व्हावं, कॉपी करून पास होण्यात काही मजा नाही हो. अभ्यास करून पास होण्यात काय मजा आहे मला विचारा, बहुत मजा आहे उसमें. अरे आयुष्यात ठीक आहे ना, थोडं कमी जास्त होतं, यश अपयश प्रत्येकाच्या. अरे अमिताभ बच्चनचा पिक्चर फ्लॉप होतो, हम क्या चीज आहे म्हणून अमिताभ बच्चन घरात बसतात का? नाही की नाही? बरोबर आहे की नाही? तर एखाद्या विषयात मार्क कमी पडले म्हणून पोराला शाळेत पाठवत नाही का? डबल अभ्यास करायचा आणि परत परीक्षा द्यायची, त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? पण कष्टाने करण्यामध्ये वेगळी गंमत आहे. कारण का मग आपण जाब विचारू शकतो समोरच्याला. जेव्हा आपण कॉम्प्रोमाइज करून जगतो ना, तेव्हा मग जो मोठा असतो ना त्याच्यासमोर जीजी जीजी करायला. स्वाभिमानी मराठी मुलगी आहे मी. सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी आहे, हे मी अभिमानाने तुम्हाला सांगतो. अशी कधी एक वाक्य पण माझ्या तोंडातून जाणार नाही ज्याला बारामतीकरांना कधी असं वाटावं लागेल की अरे आपला खासदार काय बोलतोय. तुम्हाला नेहमी अभिमान वाटेल अशीच कृती तुमची ही लेख करून दाखवेल आणि तसेच हे करून दाखवतील याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. ताकदीने यांच्या मागे उभे राहू. हमी भाव असेल, केंद्रातले प्रश्न असतील, राज्यातले प्रश्न असतील, सगळे सोडू. मलाही खरंच सभा वेळेत संपायची होती कारण का मला पुण्याला कार्यक्रम आहे. पण आता एक छोटा प्रॉब्लेम झालाय. मी आरतीला पुढे पाठवले. बारामतीमध्ये पथाराचे लोक आहेत, तिथून त्यांना हलवायचंय. माझा काही विरोध नाही. माझं म्हणणं आहे गरीब कष्ट करणारे आहेत, त्यांची आत्ता सगळ्या फळांच्या टोकऱ्या उचलून फेकून दिल्या. कशासाठी आहे? तुम्हाला त्यांना नाही तिथे जागायचं ना, तुम्ही त्यांना शिफ्ट करा. पण गरीब कष्ट करणाऱ्याला त्याच्या सामान फेकून देऊ नका. ती केळीची फोटो आलेत, सगळ्या त्या केळीवरनं गाडी गेली आहे. मला सांगा, आपला गरीब देश, बारामती सुंदर व्हावी, पण त्याच्यात जेवढ्यात पैसेवाल्यांचा अधिकार आहे तेवढ्या गरीब माणसाचाही अधिकार आहे. ही बारामती सगळ्यांची आहे, कष्ट करणाऱ्यांची आहे, शेतकऱ्याची आहे, शेतमजुराची आहे. जितकी मोठ्या माणसाची आहे जो गाडीमधून फिरतो, तितकाच रस्त्यावर चालणाऱ्या काळ्या मातीशी ईमान राखणाऱ्या प्रत्येक बारामतीकराची ही बारामती आहे. नाही चलेगा ये सब. मी आता जाणार आहे, तो सीओ कुठे आहेत मला माहिती नाही, पण नगरपालिकेला गरीब कष्ट करणाऱ्यांचे सामान फेकून द्यायचा अधिकार नाही. तुम्ही शिफ्ट करा, तुम्ही विनंती करा की बाबा हे तुम्ही तिथे नाही आहे, तुम्ही नियम कायदे मोडताय, तुम्ही बाजूला व्हा. माझं काही म्हणणं नाही. नियम कायद्यानी जशी पीडीसीसी बँक नियम कायद्यानी चालली पाहिजे तसं पथारीवार. मग पीडीसीसी बँकेत असं झालं का? कुणाच्या सामान फेकून दिलं का? मग पीडीसीसी मध्ये एसी चालू, लाईट चालू, सगळे व्यवहार चालू, पण आमचा गरीब कष्ट करणारा केळीवाला, भाजीवाला, फळवाला त्याचं रस्त्यावर तुम्ही टाकणार. मत करूया. लढायचं असेल ना तर आपल्यापेक्षा ताकदवरवाल्याशी लढा. अरे त्या गरीबावर काय करता होता? लढणं आहे तो हमेशा. माझा बिचारा ड्रायव्हर, त्याला हक्कानी रागून काय करेल? पोटाचा प्रश्न आहे, त्याला रागून कशाला? हिम्मत असेल तर आपल्यापेक्षा ताकदवराशी लढा आणि सत्याच्या बाजूने उभे राहा. त्यामुळे हे पॅनल, हे सत्याचं पॅनल आहे, कष्ट करणाऱ्यांचं पॅनल आहे. तिथे कोणी 4 चाकीवाला नाही, सगळे 2 चाकीवाले, आणि ह्याचा मला सार्थ अभिमान.
अरे याला सत्तेचं विकेंद्री म्हणतात, म्हणून याला बळीराजाचं आहे आणि म्हणून हे पॅनल सहकाराचं आहे. सहकार वाचला तरच आपले शेतकरी वाचतील. मी प्रायव्हेटायझेशनच्या बाजूने आहे, मी नाही, पण काही काही गोष्टी ठरवायच्या असतात. जसं आता बँक प्रायव्हेट करतायत, IDBI बद्दल मी मागेही बोलले होते, तसंच माझं आहे. आणि मी तुम्हाला शब्द देते की माळेगाव साखर कारखाना हा नेहमी सहकारातलाच राहील, हा कधी आम्ही प्रायव्हेट होऊ देणार नाही. मोठी लढाई आहे, काही सोपी नाही, लेकिन लढणे में मजा आहे. त्याच्यामुळे आज आणि उद्या लक्ष ठेवा, मोबाईल चालू ठेवा आणि व्हिडिओवरच ठेवा. कोणी आलं, कशाचंही दर्शन झालं, कशाचंही दर्शन, त्याचा पहिला व्हिडिओ काढा, बघू तर या कशा कशाचं दर्शन होतंय. पांडुरंगाचं येऊ शकतं, पालखीचं येऊ शकतं. आपण कशाला वाईट विचार करायचा, आपण रामकृष्ण हरिवाले. आपली तर पालखी सुरू झाली आता. मी तर रविवारी दिवे घाटात चढते दरवर्षीप्रमाणे. मी वाटच बघते कधी माझा पांडुरंग आणि माझी पालखी येते. पण आजपासून रात्र वैर्याची आहे, ही खरंच वैर्याची. दरवाजा वाजेल, रात्री अपरात्री लोक येतील जातील, सगळ्यांचा सन्मान करायचा. अतिथी देवो भव, जो येईल त्याला नमस्कार करा. व्हिडिओ चालू ठेवा, नेहमी रेकॉर्ड करायचं. काय लोक म्हणतात, काही पण बोलतात, काही पण नाही बाबा, हे व्हिडिओ बघा आणि तुमचा निर्णय तुम्ही घ्या. त्याच्यामुळे पुढचा 1.5 दिवस, किती 1.5 नाही, आजचा दिवस रात्र, उद्याची रात्र, परवा 7 वाजता मतदान सुरू. त्यामुळे आपण सगळ्यांनी पुढचा 1 दिवस प्रत्येक मतदाराकडे जा, हात जोडा, विनम्रपणे आपलं काम सांगा. आपण कारखाना कसा चालवणार ते कुणावर टीका करत बसू नका. सगळ्या, मला तरी दोन्ही ज्येष्ठ आहेत पॅनल, त्यांचा मान सन्मान करायचा. दोन्ही पॅनलमध्ये अनेक लोक असे आहेत जे आपल्या सुखदुःखात राहिले, त्यामुळे त्यांच्यावर नाही टीका करायची. आपण काय करणार ह्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. आपण लोकांनी आपल्याला का मतदान करावं हे लोकांना सांगा. भाव आपण देणार, कारखाना पारदर्शकपणे खाणार, हे कोणीही भेळ खाणार नाही, ते घरून डब्बा आणून पोहे खाणार, नो गडबड. पैशाचा 1 रुपयाची अफरातफर होणार नाही, तुम्हाला शब्द देते. आणि करून ठेवा, परत वाजवायची वेळ येणार नाही, कारण का आम्ही अफरातफर करणारच नाही. ज्या ज्या संस्थेत सुप्रिया सुळेचं आजपर्यंत नाव जोडलेलं आहे, ती एकही संस्थामध्ये कधीही एकही चुकीचं काम झालेलं नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा. सगळ्या सभांना जा, काय प्रॉब्लेम नाही, ऐकायचं, जनाचं करायचं, सगळं ऐकायचं. ही लोकशाही आहे, लोकशाही सगळ्याची मजा घ्यायची. इसका भी सुनो, उसका भी सुनो, इधर का भी सुनो. विचार करा आणि विचार करून मतदान कसं करायचं. मी पण विचारून घेतलं, मला पण यायचंय मतदानाला. हे 10 कागद आहेत, थोडक्यात सांगते. प्रत्येकावर कधी 1, 2, बाकी नाव गाव पत्ता ह्याच्या भानगडीतच पडू नका. मी तर ठरवले की मी फार तिथे नाव व्यू काय मॅच बघायचं नाही. आपण फक्त लक्षात ठेवायची तुतारी दिसली. आणखीन एक, आपल्याला बटनाची सवय झाली आहे, त्याच्यामुळे छापा मारताना त्या 2 लाईनच्या मध्येच असला पाहिजे. जर वर झाला खाली झाला तुमचं मत बाद होणार. त्याच्यामुळे बरोबर 10 कागदांमध्ये कधी 3, कधी 2, कधी 4 असे काय 3, 4 असे काय काय मतदान आहे. शांतपणे, काही घाई नाही आहे, शांतपणे घरातला आवरून जावा, काही घाई नाही. लगेच सकाळी 7 वाजता गेलंच पाहिजे हा आग्रह नाही. तुमच्या सवडीने जा. मतदान करताना शांतपणे मतदान करा. बरोबर 2 बॉक्सच्या मध्ये तुतारी आहे, इथे स्टॅम्प मारा, स्टॅम्प मारा, स्टॅम्प मारा, मग दुसरा, तिसरा, शांतपणे 10 पानाचं मतदान करा. आणि एवढं लक्षात ठेवा, हा निर्णय काही छोटी 5 वर्ष पारदर्शक कारभारासाठी या सगळ्या तुमच्या बंधूंना आणि बहिणींना एक संधी द्या. आपण या भागाचा शिक्षण संस्थेचं तुम्हाला माहितीच आहे. शिक्षण संस्थेबद्दल आदरणीय पवार साहेब किती जातीने लक्ष घालतात. मागच्याच 1 महिन्यापूर्वी त्यांनी मला वाटतं 3 कोटी रुपयाचा चेक दिलाय तिथे त्या मुलींचं हॉस्टेल बांधण्यासाठी. त्याच्या आधी मुलींची ती सगळी हॉस्टेल्स सभासद आणि आदरणीय पवार साहेबांच्या सगळ्या त्यांच्या प्रयत्नातून सगळं हे उभं राहिलेलं आहे. त्यामुळे अजून आपल्याला तिथे चांगलं काम करायचं आहे, सुधारायचं आहे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एक तुम्हाला सांगते, समता ही फक्त आणि फक्त शिक्षणातून येते. एकदा चांगला छापा इथे लागला ना, कोण काय विचारत नाही, नाव गाव पत्ता कुछ नाही, फक्त शिक्षण.
आपलं झालं ते झालं, ताई आपली पोरं शिकवायची, चांगला छापा लावायचा, म्हणजे पोरं म्हणतील अरे वा वा वा, माळेगावच्या सभासदांची पोरं बघा कुठे पोच. त्यामुळे तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतीची पण आणि शिक्षणाची आपण सगळ्यांनी बळीराजा सहकार बचाव पॅनल याला संधी द्या, एवढीच विनम्र विनंती मी करायला आले. आज आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. पुढचा 1.5 दिवस एक फक्त आजची माझी विनंती, आज आणि रात्री झोपू नका. एकदा मतदान झालं की मग 2 दिवस आराम करा. पण प्रत्येक कॅन्डिडेट, मी स्वतः कॅन्डिडेट असते तेव्हा मी किती झोपते मला माहिती आहे. झोपायची वेळ नाही आहे, ही लढायची वेळ आहे. झोप काय नंतर आहेच ना, कुठे चालली आहे झोप. 2 दिवस गाव वाडी वस्ती मतदार हात जोडा, आपलं काम सांगा आणि पूर्ण ताकदीने आपण कैलासवासी यशवंतराव चव्हाण आणि आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने चालणारं एकच पॅनल म्हणजे बळीराजा सहकार बचाव पॅनलला तुमचं पवित्र मत द्या. एवढंच म्हणून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आभार मानण्यासाठी मी रोहन देवकाते यांना विनंती करेल आपण आभार करावा.